नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा विधानसभा कामकाजामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कशा संदर्भात बोलत होते मला माहित नाही, पण त्यांचं एक वाक्य मला खटकलं. आणि नेहमी मी जे व्हिडिओ करतो किंवा ज्या विषयावर विवेचन करतो त्यामध्ये मला जे खटकलेली गोष्ट असते तिचा पाठपुरावा करत त्याचं विवेचन मी अगत्याने करत असतो. आणि त्यामुळे नेमका कुठला विषय होता मला माहित नाही, पण विधानसभेतला होता. याचा अर्थ सरळ आहे की विधानसभेमध्ये जी भाषणं झाली होती, जी वक्तव्य झालेली होती, जे आरोप प्रत्यारोप किंवा आणखीन काय काय झालं होतं, त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देत होते. आणि ते उत्तर देता देता देवेंद्र फडणवीस एक वाक्य बोलून गेले: तुम्ही कितीही काड्या करा, आमच्यामध्ये वितुष्ट येणार नाही. आम्ही एकाच्या पायात पाय घालून एकमेकांना पाडणारे नाही, तर एकामेकाच्या हातात हात घालून यशस्वीरित्या वाटचाल करणारे आहोत, असं ते वक्तव्य होतं. पण त्याच्या आधी नेमकं काय झालंय हे मला माहिती नाही. पण हे कोण बोललं असेल, तर त्याच्या चर्चा सार्वत्रिक आहे. मुख्यमंत्री पद गेलं आणि आपल्याला उपमुख्यमंत्री व्हावं लागलं, म्हणून पहिल्या दिवसापासून उपमुख्यमंत्री असलेले शिवसेनेचे मुख्य नेते, प्रमुख नेते एकनाथ शिंदे नाराज आहेत. एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे दोन उपमुख्यमंत्री आहेत आणि त्या दोघांमधून विस्तव जात नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे जे आता अधिकृत आहेत, एकनाथ शिंदे आणि अजितदादांचे पक्ष, यांच्या आमदारांमध्ये एकमेकांशी पटत नाही. शिवसेनेचे आमदार अर्थमंत्री म्हणून अजितदादा निधी अडवून ठेवतात अशा तक्रारी करतात. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे थोडक्यामध्ये स्थापन झाला आपलं काय ते महायुतीचं सरकार गेल्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये स्थापन झाल्यापासून गेल्या 8 महिन्यामध्ये या सरकारमध्ये सातत्याने कशी धुसफूस चालू आहे त्याची चर्चा अखंड माध्यमांमधून चालू आहे. महाविकास आघाडीच्या मित्र असूनही दुश्मनासारखे एकमेकांशी सतत वागणाऱ्या तीनही पक्षांच्या नेत्यांकडून, प्रवक्त्यांकडून त्याचे शेकड्यांनी दाखले दिले जात असतात की महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नाहीये. मग कधी येतं की अजितदादांना जवळ करून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चारी बाजूने कोंडी करत आहेत. एकनाथ शिंदे आता अडचणीत सापडलेले आहेत, हे चालू असतं. पण त्यानंतर या बातम्या येतात, त्यानंतर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तरी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे, कधी कधी त्यांच्याबरोबर अजितदादा सुद्धा, दोघे किंवा तिघे एकत्र एका मंचावर किंवा एखाद्या पत्रकार परिषदेमध्ये अगदी आरामात हसत खिदळत एकत्र आलेले दिसतात. विधान भवनात असो किंवा सार्वजनिक कार्यक्रमाच्या मंचावर असो, त्यांच्यातला बेबनाव दाखवता येईल असा अगदी बॉडी लँग्वेजचा दाखला सुद्धा ना पत्रकारांना देतायत, ना मीडियाला देतायत, ना विरोधी पक्षांना देतायत. पण हा महायुतीमध्ये शिंदे विरुद्ध फडणवीस असा चाललेला बेबनाम आहे. याच्या बातम्या थांबायचं नाव घेत नाही, नाव घेत नाही. आणि असं झालं तसं झालं म्हणजे कुठूनही पराचा कावळा करायचा, राईचा पर्वत करायचा. आणि त्यामुळे महायुतीचं सरकार एवढं प्रचंड बहुमत असून सुद्धा कामच करू शकत नाहीयेत, इतक्या निष्कर्षापर्यंत यायचं हे सातत्याने चालू आहे. आणि मग त्याचीच त्याचं प्रतिबिंब हे विधिमंडळाच्या कामकाजात पडलं तर नवल नाही. कदाचित असलेच दाखले घेऊन
विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी युती सरकारमध्ये बेबनाव आहे आणि त्याचे परिणाम सामान्य जनतेला भोगावे लागत आहेत वगैरे वगैरे असं विधान केलं असेल आणि त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तुम्ही कितीही काड्या करा असा उपरोधी जबाब दिलेला असेल अशी शक्यता आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही कितीही काड्या करा याचा साधा सरळ अर्थ असा होतो की विरोधी पक्षांनी कितीही उचापती केल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पाडण्यासाठी कितीही उचापती करायचा प्रयत्न केला तरीही माझं सरकार पाडू शकणार नाही असा एक गर्भित इशारा यातून देवेंद्र फडणवीस देत आहेत असं वाटणं स्वाभाविक आहे. याचं कारण 288 आमदारांच्या निवडून आलेल्या संख्येच्या निम्मेपेक्षा कमी जागा देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाकडे आहेत. 132 का 33 जागा आहेत. पुढे 12 किंवा 13 आमदार संख्येपेक्षा कमी आहेत. 145 मधून 12 किंवा 13 काढून टाकले की 132 होतात. तेवढेच भाजपचे आमदार आहेत आणि त्यामुळे शिंदे आणि अजितदादा यांनी कुबड्या काढून घेतल्या तर देवेंद्र फडणवीस सरकार क्षणात कोसळू शकतं. हा एक सोपा सरळ सिद्धांत आहे, गणिती सिद्धांत आहे. पण फक्त गणिताने राजकारण चालत नाही. मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्री या दोघांचं योग्य जुगाड झाला तरच सरकार बनतात. लोकशाहीतली सरकार बनतात आणि पडतात ती गणित आणि केमिस्ट्री या दोन्हींच्या संयुक्त परिणामाने पडत असतात. आणि म्हणून तुम्ही कितीही काड्या करा हा जो इशारा फडणवीसांनी दिलेला आहे तो केवळ संख्याबळाच्या संबंधातला नाही की 132 आहे म्हणून मला तुम्ही पाडू शकाल असं जर कोणाला वाटत असेल आणि त्यासाठी कोणी काड्या करण्याचा उद्योग विरोधी पक्षात बसून करत असेल तर त्यांच्यासाठी माझं सरकार पाडणं अशक्य आहे असा देवेंद्र फडणवीसांचा इशारा वाटू शकतो. पण माझ्या मते तो तसा इशारा बिलकुल नाहीये, बिलकुल नाहीये. आणि कारण सरळ आहे. अगदी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले तेव्हापासूनचं गणित सरळ आणि स्पष्ट आहे. भाजपचे 132 आमदार निवडून आलेले असले आणि काय 2-4 अपक्ष किंवा छोट्या पक्षांच्यामुळे त्यांची संख्या 135-37 असली आणि अर्धा आमदार कमी असले तरीही शिंदेच्या पक्षामध्ये आणि अजितदादांच्या पक्षामध्ये कमीत कमी 10-12 आमदार हे मूळचे ओरिजिनल भाजपाई आहेत. आणि त्यामुळे या क्षणी भाजपच्या पक्षीय संख्येमध्ये 132 हा आकडा असला तरी विधानसभेत जेवढे आमदार आहेत त्यापैकी मनाने देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप पक्षाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या जवळजवळ 150च्या घरात जाणारी आहे. कदाचित 2-4 जास्त असतील. आणि म्हणूनच आकड्याच्या बळावर आपलं सरकार पाडलं जाऊ शकत नाही असं देवेंद्र फडणवीसांना सूचित करायचं आहे. हे सोपं साधं सरळ उत्तर आहे. पण त्याला मग गर्भित इशारा म्हणता येत नाही. गर्भित इशारा कोणाला? जे सरळ सरळ गणित असतं ते आणि बीजगणित यात फरक असतो. अ अधिक ब वजा क अधिक ड किंवा भागिले फ असं जे समीकरण असतं त्याला बीजगणित म्हणतात. जे अक्षर आणि आकडे यांची गुणाकार बेरीज वजाबाकी वगैरे वगैरे असतं ज्याच्यात अक्षर आणि आकडे असतात, चिन्ह असतात, ते बीजगणित असतं, गणित नसतं. तेव्हा सोपं गणित किंवा अंकगणित आणि बीजगणित यामध्ये जसा फरक असतो तसा राजकारणातल्या मुरब्बी नेत्यांच्या बोलण्याचा विषय असतो. तेव्हा राजकारणात मुरब्बी शरद पवारांसारखा मुरब्बी राजकारणी नेता असतो, मुत्सद्दी असतो.
जयशंकर किंवा अजित डोवाल यासारखे आंतरराष्ट्रीय राजकारणातले डावपेच खेळणारे असतात. त्यांचे शब्द आणि वाक्य हे गणिती पद्धतीने विचारात घेऊन तुम्हाला अर्थ लागणार नाही. आणि देवेंद्र फडणवीस हा एक प्रकारे त्या प्रकारचा राजकारणी आहे. तुम्हाला आठवत असेल, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत कमीत कमी दिवसात 4 ते 5 वेळेला विरोधी नेता असलेल्या देवेंद्र फडणवीसांना त्यांच्याकडे 105 आमदार एक गठ्ठा असतानाही धमक्या देत होते. पाडणार सरकार, पाडा, कधी पाडता, उद्या पाडता, म्हणून दाखवा, आत्ता पाडा, संध्याकाळी पाडा. म्हणजे दिवसातून 4 4 वेळ उद्धव ठाकरे धमक्या देत होते. पण त्यांच्या त्या टोमणेबाजीला किंवा धमक्यांना भीक न घालता देवेंद्र फडणवीस एकच टोमणं लावून बसले होते, एकच गर्भित इशारा देत होते की आम्ही तुमचं सरकार पाडणार नाही, तुमचं सरकार आम्ही पाडण्याची गरजच नाही. तुमचं सरकार म्हणजे उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडी सरकार तुम्हीच पाडणार आहात आणि तुमच्या महाविकास आघाडीतल्या अंतर्गत विरोधाभासाच्या ओझ्याखाली मवियाचं सरकार, उद्धव ठाकरे सरकार गडगडू शकतं, तर आम्ही कशाला पाडायचं, हा देवेंद्र फडणवीसांचा प्रतिसाद होता. अंतर्गत विरोध होते. शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येईल याच्यावर कोणी विश्वास ठेवायचा, पण आले होते, सरकार बनलं होतं. गणिताच्या बळावर आमदारांच्या बेरजेने सरकार बनवलं गेलं. पण केमिस्ट्री जमली होती का? हिंदुत्व आणि काँग्रेस, सावरकरांची निंदा नालस्ती आणि सावरकरांचं काय ते भजन, या दोघांची केमिस्ट्री जमायची तर कशी जमायची? पाण्यात तेल ओतलं किंवा तेलात पाणी ओतलं तर त्यांचं एक जीव मिश्रण होऊ शकत नाही. नेमकी तीच गोष्ट होती. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस जे गर्भित इशारा दिल्यासारखं बोलत होते, त्याचा साधा सरळ अर्थ असा होता की तुमचा जो विरोधाभास आहे, तो विरोधाभास अधिक टोकेर होऊन तुम्ही एकमेकाच्या उरावर बसून सरकार पाडू शकाल, तर त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही काम करू, पण आम्ही पाडणार नाही. तुम्ही एकमेकांशी लठ्ठालठ्ठी करून, एकमेकाशी भांडणं करून स्वतः पडा गडगडा, आम्ही त्याची प्रतीक्षा करत आहोत, हा देवेंद्र फडणवीसांच्या तात्कालिक गर्भित इशाऱ्याचा अर्थ होता. आणि म्हणून मी म्हणतो की गर्भित इशारा महत्वाचा असतो. तुम्ही कितीही काड्या करा, हा जो हे जे वाक्य आहे देवेंद्र फडणवीसांचं, ते म्हणून मोलाचं आहे. पण वरकरणी बघितलं तर मग आदित्य ठाकरे असतील किंवा भास्कर जाधव असतील, जयंत पाटील असतील, काँग्रेसचे कोणी नाना पटोले असतील, या नेत्यांना उद्देशून देवेंद्र फडणवीस बोललेत असं चटकन कोणाला तरी वाटू शकतं. पण वस्तुस्थिती तशी नाही. कही पे निगा आहे, कही पे निशाना, असं जे गाणं आहे, नेमकी राजकारणातल्या खेळी तशा होत असतात. दाखवायचं एक, करायचं भलतं, किंवा अपेक्षित भलतं पण दाखवायचं एक, असं जे असतं त्या प्रकारे राजकारण खेळलं जातं. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांचं ते वाक्य मला खटकलं की तुम्ही कितीही काड्या करा. आता काड्या काय करणार, ते तो उघडपणे तुमच्या विरुद्ध बोलतायत. महाविकास आघाडी म्हणून असलेले उबाठा शिवसेना, शरद पवार गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे उघडपणे तुमच्या विरुद्ध बोलतात. नवीन काय आहे त्याच्यात? अडून तर बोलत नाहीत. आणि जेव्हा उघडपणे विरोध चालतो तुमच्या धोरणापासून प्रत्येक निर्णयाच्या विरोधात, हे सगळे पक्ष महाविकास आघाडी म्हणून असलेले जर उघडपणे तुमच्या विरुद्ध दंड थोपटून उभे असले, तर त्याला काड्या करणं कशाला म्हणायचं? काड्या करणं कशाला म्हणायचं? हा, कधी भाजपची बाजू घे, कधी एकनाथ शिंदेची बाजू घे, कधी अजितदादांना चुचकारा, असं जर विरोधी पक्षात महाविकास आघाडीत बसलेल्या कुठल्या पक्षाने केलं असेल तर त्याला काड्या करणं म्हणता येईल. पण असं कुठेही झालेलं दिसलं नाही की ज्यामध्ये महाविकास आघाडीच्या पक्षाच्या नेत्यांनी, प्रवक्त्यांनी
महायुतीतल्या तीनही पक्षांना, तीनही गटांपैकी कुठल्याही नेत्याला वगैरे वगैरे एकाला चुचकारून दुसऱ्याच्या विरुद्ध आगपाकड केली आणि त्यांच्यात भांडणं लावण्याची प्रयत्न केला, असं कुठेही दिसलेलं नाही. अर्थात काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडून उबाठाकडून भाजपचं कौतुक शक्यच नाही. एकनाथ शिंदेचं त्याहून शक्य नाहीये उबाठासाठी. पण यापैकी कोणी भाजपचं कौतुक करून इतरांना चुचकारले असं दिसलं नाही. आणि म्हणून मग देवेंद्र फडणवीस यांचा रोख कुठे आहे आणि रोग ज्याच्याकडे आहे त्याला तो गर्वित इशारा असू शकतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि एकदा ही बाब तुमच्या लक्षात आली, मग त्याला आणखीन एक थोडी जोड द्या की एक वेळ असा होता की देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना एक उपरोधिक गोष्ट बोलले होते की बाकीचा मीडिया सगळा चांगला आहे, पण 2-4 लोक HMV पत्रकार आहेत, 2-4 लोक HMV पत्रकार आहेत. हे जी एक टिप्पणी देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री असताना केली होती, ती आजच्या काड्या करा या शब्दाशी किंवा या वाक्याशी जोडा, मग तुम्हाला कळेल की आत्ता जे सरकार बनलेलं आहे हे 5 वर्ष टिकणार आहे आणि हे पाडणं केवळ अशक्य आहे. सत्तेच्या सिमेंटनेच या सगळ्या विटा जोडून ही भिंत उभी आहे आणि म्हणून ही दीवार तुटणे वाली नाही, हे विरोधात बसलेल्या महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांनी निमूटपणे स्वीकारलेला आहे. म्हणून पवार गटाचे आमदार, शरद पवार गटाचे आमदार सत्तेत जायला उतावळे झालेत. उभाठा शिवसेनेतल्या अनेकांना सत्तेचे वेध लागलेले आहेत, तेव्हा तिथून काड्या होणं हे केवळ अशक्य आहे. पण त्यांना फडणवीस सरकार, महायुतीचं सरकार अंतर्गत विरोधातून भांडणातून पडेल असा आशा दाखवणारा, गाजर दाखवणारा एक वर्ग आहे आणि तो या HMV पत्रकारांमध्ये मोडतो. आणि हे पत्रकार, हे विश्लेषक, संपादक हे सातत्याने बघा महायुतीमध्ये आता प्रचंड बेबनाव सुरू झालाय, जणू काय अजितदादांनी एकनाथ शिंदेची कॉलर पकडली आहे किंवा अमित शहाना हाताशी धरून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याच्या तयारीला लागलेत, इथपर्यंत निष्कर्ष काढता येईल अशा प्रकारे बातम्या पेरल्या जातात आणि त्याला काड्या करणं म्हणतात. म्हणजे जाता जाता काही कारण नसताना अशा फुसकुल्या सोडायच्या. मला बुवा असं ऐकायला मिळाला, मग मला नक्की माहिती नाही, पण तो अमुक तमुकचा तमुक तमुक आहे ना, तो असं म्हणत होता, किती विश्वास ठेवायचा माहित नाही. मग तो दुसऱ्याला तिसऱ्याला सांगता सांगता चौथा पाचवा छाती ठोकपणे सांगतो की अरे मी बघितलं, एकनाथ शिंदेची कॉलर पकडलेली होती देवेंद्र फडणवीसांनी. इथपर्यंत अफवा पसरवल्या जातात. अशा अफवा पसरवणारा जो एक वर्ग आहे, विश्लेषक, युट्यूबर, पत्रकार, यांना उद्देशून देवेंद्र फडणवीस सांगतायत की तुम्ही कितीही काड्या करा, आम्ही एकमेकाच्या पायात पाय घालून पाडणारे नाहीत. तर ज्यांना कोणाला, ज्यांनी आपली सगळी प्रतिष्ठा, अनुभव उद्धव ठाकरे आणि महायुतीसाठी गेल्या 5 वर्षात पणाला लावला होता आणि आता भाजप यातून सावरू शकणार नाही, इतक्या निष्कर्षाप्रत येऊन आयुष्यभराची पत्रकारितेची, विश्लेषणाची निष्ठा आणि प्रतिष्ठा पणाला लावली होती आणि उद्धव ठाकरे यांच्या मागे अफाट सहानुभूती उभी केली होती, ती विधानसभा निवडणुकीत कोसळण्यापासून जे लोक विचलित झाले आहेत, घुसमटलेले आहेत, संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सुद्धा जितके घुसमटलेले नाहीत, तितके हे असले पत्रकार हे रडकुंडीला आलेले आहेत. आणि त्यामुळे अफवांचं रान उठवायचं, पराचा कावळा करायचा आणि त्यातून एकनाथ शिंदे, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस हे तलवार उपसून एकमेकाविरुद्ध उभे राहावेत
यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करण्याची धडपड असे लोक बातम्यांमधून मीडियामधून करतात. त्यांना उद्देशून देवेंद्र फडणवीसांनी दिलेला हा इशारा आहे, तुम्ही कितीही काड्या करा. आता काड्या कोण करतो? कैकईचे कान भरणारी मंथरा होती. मंथराने राम, भरत किंवा रघुवंशामध्ये भांडणं लावली नाही किंवा त्यांच्यामध्ये स्वतः हस्तक्षेप केला नाही. तिने चुगलखोरी केली आणि चुगलखोरी करणं याला काड्या करणं म्हणतात. आपण आजूबाजूला राहायचं आणि इतरांच्या कोंबड्या झुंजवायच्या, याला काड्या करणं म्हणतात. आणि ते काड्या करणं गेल्या 8 महिन्यापासून अखंड चालू आहे. ते थांबण्याचं नाव घेत नाही. त्यात काडी मात्र यश मिळत नसताना सुद्धा जे लोक नवनवे हे डोक्याने खेळले, ते हाताने खेळले, ते पायाने खेळले, असं करत महायुतीच्या भरभक्कम बहुमताच्या सरकारला भगदाड पाडण्यासाठी आपल्या मीडियामधून, बातम्यांमधून, विश्लेषणातून जे सातत्याने तोफा डागत असतात आणि खिंडार आणि भगदाड पाडण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असतात, त्यांना विधानसभेच्या या वक्तव्यातून देवेंद्र फडणवीसांनी गर्भित इशारा दिलाय की प्रयत्न चालू ठेवा, तुमचा आटापिटा चालू राहून दे, तुम्हाला जितकी चाय बिस्कुट खाऊन काय करायचं ते करत राहा, कितीही काड्या करा, पण आम्ही एकमेकाच्या पायात पाय घालून पडणार नाही. एकमेकाच्या हातात हात घालून एकमेकाला आधार देऊन आम्ही आमचं राजकारण यशाकडे घेऊन जाणार आहोत. आणि तुम्ही कितीही देव पाण्यात बुडवलेत आणि कितीही काड्या केल्यात तरी महायुती ही पुढल्या निवडणुकीपर्यंत यशस्वीरित्या चालणार आहे. तुमच्या प्रयत्नाला कुठलंही यश मिळणार नाही, कारण जे विरोधाभास महाविकास आघाडीमध्ये होते त्याचा मागमूस इथे नाहीये, महायुतीमध्ये नाहीये. बेबनाव असतात, भांडणं असतात, मतभेद असतात, पण ते कडेलोटावर जाऊ नये याची काळजी घेण्याचा शहाणपणा महायुतीच्या 3ही नेत्यांकडे आहे. हाच देवेंद्र फडणवीसांनी सोकॉल्ड सरकार बनवणाऱ्या पाडणाऱ्या अगाध विश्लेषकांना दिलेला गर्भित इशारा आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.